आज आपण आपल्या लाडक्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करणार आहेत. कंपनीचं नाव आहे झोमॅटो. आज जर बघितलं आपण तर या कंपनीचा शेअर -11% पर्यंत यांनी आज रिटर्न दिलं होतं. लास्ट 1 इयरमध्ये जर बघितलं आपण तर 84% रिटर्न दिलेलं आहे. तर आपण काय करायला पाहिजे? आत्ताच्या या डाऊनफॉलमध्ये झोमॅटोमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे का? त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आपण आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, ही स्टॉक इतका डाऊन का आला याची कारणं शोधण्याचा. तर यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फंडामेंटल अनालिसिस आणि यासाठी Q3 चे रिझल्ट आपण इथं ओपन केलेले आहेत. इथं आपण बघू शकतो की मागच्या क्वार्टरमध्ये 3,500 करोडचा रेव्हेन्यू केला होता. या क्वार्टरमध्ये 5,000 करोडचा रेव्हेन्यू म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू वाढला आणि आता जर बघितलं आपण तर 5,600 करोडचा इथं रेव्हेन्यू केलेला आहे. म्हणजे इथं रेव्हेन्यूमध्ये चांगली ग्रोथ दिसते. त्यानंतर आपण जर बघितलं की टोटल कंपनी एक्सपेन्स किती करते, 3,300 करोडचा एक्सपेन्स केला होता मागच्या इयरमध्ये. मागच्या क्वार्टरमध्ये एक्सपेन्स वाढून 4,700 करोडचा एक्सपेन्स झाला. इथे एक रिझन आहे की इथं ब्लिंकिट नावाची कंपनी झोमॅटोने बाय केल्यामुळे इथे तुम्हाला एक्सपेन्स जास्त झालेला दिसतोय. आपण जर बघितलं 5,500 करोडचा इथं पण तुम्हाला एक्सपेन्स वाढलेला दिसतोय. याची मेन रिझन आहे की जे डिलिव्हरी रिलेटेड चार्जेस आहेत 1,450 करोड, तर हे ब्लिंकिटमुळे इथे आलेले. त्यामुळे कंपनीचा इथं एक्सपेन्स वाढलेला आहे. नाहीतर झोमॅटो जर बघितलं आपण इंडिव्हिज्युअल तर झोमॅटो प्रॉफिटेबल आहे. आता आपण इथं प्रॉफिट फॉर द पिरियड बघू. 138 करोडचं प्रॉफिट लास्ट इयरला होतं. मागच्या क्वार्टरमध्ये 176 करोडचं प्रॉफिट झालं होतं. म्हणजे इथं प्रॉफिटमध्ये चांगली ग्रोथ बघायला मिळाली आणि ह्या क्वार्टरमध्ये जर बघितलं तुम्ही तर 59 करोडचं इथं प्रॉफिट झालं होतं. म्हणजे इथं प्रॉफिटमध्ये मागच्या इयरपासनं खूप चांगली म्हणजे इथं खूप डाऊनफॉल दिसतंय आणि त्यामुळंच आज जर आपण स्टॉक बघितला तर ह्या स्टॉकमध्ये -11% पर्यंत डाऊन आलेला आहे आणि स्टॉकचा जर आपण हाय व्हॅल्यू जर काढली, स्टॉकचा हाय जर आपण बघितला तर 1 इयरचा जर हाय बघितला तर 304 आहे. 304चा स्टॉक आज आपल्याला ₹214 मिळतोय. पण जर याचा रिअल व्हॅल्युएशन जर बघितलं आपण तर व्हॅल्युएशन जर बघितलं आपण याचा पीई रेशो बघितला तर हा स्टॉक खूप महाग आहे. याचं जर कंपॅरिझन केलं तर ह्या डीमार्टच्या व्हॅल्युएशनपर्यंत झोमॅटोचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. तर ते एक आत्ता जर मार्केट जर बघितलं आपण तर मागच्या 4 महिन्यापासून मार्केट डाऊन होतंय. त्यामुळं सर्वच जी वाढलेले स्टॉक आहेत हायर व्हॅल्युएशनवाले त्या स्टॉक्समध्ये करेक्शन येत आहे. तर आता सध्या या स्टॉकपासून आपण दूरच राहायला पाहिजे. ज्यावेळेस या कंपनीचे फंडामेंटल सुधारतील येणाऱ्या काळामध्ये त्यावेळेस आपण परत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण आता जरी बघितलं आपण तर झोमॅटोचे व्हॅल्युएशन हे हायर साईडला आहेत.